भारत चंद्रावर स्वारी करण्यासाठी सज्ज आहे। आपण चंद्रापासून केवळ 25 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहोत। चंद्राचं लँडिंग करण्यास कोणतेही अडथळे नाहीयेत। त्यामुळे उद्या इतिहास घडवण्यासाठी देश सज्ज झालाय। भारत रचणार इतिहास। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचं लँडिंग। भारत घेणार चंद्रावरच्या पाण्याचा शोध। चंद्र पृथ्वीभोवती फिरतो। रोज आपण चंद्राला पृथ्वीभोवती फिरताना पाहतो सुद्धा। मात्र चंद्राची एकच बाजू आपल्या समोर येते। तुम्हाला प्रश्न पडला असेल की चंद्र तर पृथ्वीभोवती फिरतो, मग एकच बाजू आपल्याला का दिसते? तर गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राची एकच बाजू पृथ्वीभोवती फिरते। त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरताना लॉक होतो आणि त्याची दुसरी बाजू अब्जावधी वर्षांपासून आपल्याला दिसलीच नाहीये। आणि चंद्राची हीच न दिसलेली दुसरी बाजू म्हणजे दक्षिण ध्रुव। दक्षिण ध्रुवावर तुलनेने सूर्यप्रकाश कमी पडत असल्याने या भागात कायम अंधार असतो। या अंधारातच अनेक रहस्य दडलेली असल्याचं सांगण्यात येतं। जवळ असं म्हटलं जातं परमनंटली शॅडोड म्हणजे अंधारात कायम असलेली जी जागा आहे तिथे वॉटर, आईस, बर्फ आणि पाणी सापडतील। आणि याचा पुढे येणाऱ्या काळात ॲस्ट्रोनॉट्स कॉलनायझिंग आणि या मिशन्ससाठी फक्त भारताला नाही तर इतर सगळ्या देशांना, इंटरनॅशनल स्पेस एजन्सी सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण चंद्राच्या दक्षिण भागातच मोहीम का राबवली, तर त्याचंही उत्तर आहे का? चंद्राचा दक्षिण भाग अद्यापही जगासमोर आलेला नाहीये। चंद्राच्या याच भागात पाणी असण्याची दाट शक्यता आहे। इतर खनिजही या भागात असण्याची शक्यता आहे। चंद्रावरच्या दक्षिण भागातलं वातावरण कसं आहे याचा अभ्यास भारत करणार आहे। चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवावरच्या मातीचा अभ्यास करण्यात येणार आहे। या अभ्यासातून चंद्रावर जीवन आहे की नाही याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आहे। तिथे असं म्हटलं जातं की चंद्रावर ज्या मातीचा किंवा सॉइलचा शोध लागेल किंवा त्याच्यामधले एक काही मिनरल्स, मेटल्स, घटक जे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल टायटेनियम, आयर्न, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, पोटॅशियम आणि असे अनेक एलिमेंट्स सापडायचे चान्सेस आहेत। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत जगात पहिला देश ठरणार आहे। त्यामुळे जगाला भारताच्या शक्तीची ओळख होणार आहे। यापूर्वी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात 3 देशांना यश आलं। यामध्ये अमेरिका, रशिया, चीन या देशांचा समावेश आहे। या देशांनी चंद्रावर लँडिंग नक्की केलं, पण दक्षिण ध्रुवावर नाही। त्यामुळे भारत दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवून इतिहास रचणार आहे। भारताच्या चंद्रावरच्या लँडिंगला अवघे काही तास शिल्लक आहेत। त्यामुळे भारताच्या कामगिरीकडे जगाचं लक्ष लागलंय। दरम्यान पुढच्या काही वर्षात चीन आणि अमेरिका चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याची तयारी करत आहेत। अमेरिका चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानव पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे। चंद्राच्या पृष्ठभागावरचे खडक आणि माती पोखरून त्यातले जे विशेष खनिज वगैरे आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती सांगू शकेल आणि कदाचित आपल्याला तिथे असलेल्या पाण्याबद्दल देखील माहिती मिळू शकेल। ही माहिती फारच दुर्मिळ आणि फार एकमेव अशी असणार आहे आणि आपल्या शास्त्रज्ञांना साधारण 10-15 दिवस ही माहिती मिळत राहणार आहे। जगाच्या समोर न आलेल्या चंद्राच्या दक्षिण भागातली अनेक रहस्य भारताच्या मोहिमेमुळे उघड होणार आहेत। त्याचा जगाला फायदा होणार आहे। शिवाय इतर देशांच्या चंद्रावरच्या मोहिमेसाठीही नक्कीच मदत होणार आहे। भारताची आणि इस्रोची कामगिरी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल। त्यामुळे इस्रोच्या कामगिरीला साम टीव्हीच्या शुभेच्छा। गणेश रुपालेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।